नमस्कार. रामकृष्ण हरी. आज आपण ज्ञानेश्वरीमधील पहिल्या अध्यायातील ओवी क्रमांक 101 ते 125 या ओव्या पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर सुरू करूयात ओवी क्रमांक 101. हा सुभद्रा हृदय नंदनू, जो अपरू नवार्जुनू, तो अभिमन्यू म्हणे दुर्योधनू देखे द्रोणा. या ओवीचा मराठी अर्थ असा आहे की दुर्योधन द्रोणाचार्यांना पुन्हा म्हणाला, हे आचार्य, बघा तो सुभद्रेच्या हृदयीचा आनंद आणि अर्जुनासारखाच भासणारा तिचा पुत्र अभिमन्यू आला आहे. पुढील ओवी अशी आहे की आणिकही द्रौपदी कुमार हे सकळही महारथी वीर, मिती नेनी जे परी अपार मिनले असती. या ओवीचा मराठी अर्थ असा आहे की याशिवाय द्रौपदीचे पुत्रही आले आहेत. हे सर्वजण शूर महारथी योद्धे आहेत. या सेनेमध्ये खूप सारे वीरही आहेत, त्यांची संख्या अगणित आहे. पुढील ओवी अशी आहे की आता आमुचा दळी नायक, जे रूढ वीर सैनिक, ते प्रसंगे आईक सांगितजी. या 103व्या ओवीचा मराठी अर्थ असा आहे की आता आमच्या सैन्यातील जे नावाजलेले शूरवीर आहेत त्यांची नावे प्रसंगानुसार सांगतो, ती ऐका. पुढील ओवी अशी आहे की उद्देशे एक दोन्ही, जाई जती बोलोनी, तुम्ही आदी करुनी मुख्य जे जे. या ओवीचा मराठी अर्थ असा आहे की आपल्यासारखे म्हणजेच द्रोणाचार्यासारखे जे श्रेष्ठ प्रकारचे मुख्य वीर आहेत त्यापैकी एक दोन नावे केवळ योद्ध्यांची कल्पना येण्याकरिता सांगतो. पुढील ओवी अशी आहे की हा भीष्मू गंगानंदनू, जो प्रताप तेजस्वी भानू, रिपुगज पंचाननू कर्णवीरू. या 105व्या ओवीचा मराठी अर्थ असा आहे की सूर्याच्या तेजाप्रमाणे ज्यांचे देदीप्यमान निष्कलंक क्षात्रतेज आहे ते गंगापुत्र भीष्म आणि शत्रुरूपी हत्तीचा विनाश करणारा जणू सिंह असा वीर कर्णही पहा. पुढील ओवी अशी आहे की या एकाचेनी मनोव्यापारे, हे विश्व होय संहरे, हा कृपाचार्यू न पुरे एकलाची. या 106व्या ओवीचा मराठी अर्थ असा आहे की या सैन्यामध्ये एवढे बलशाली वीर आहेत की त्यांच्यापैकी एखाद्याने जरी मनात आणले तरी तो विश्वाचा संहार करील. फार कशाला हा एकटा कृपाचार्य या कामाला पुरेसा नाही का. पुढील ओवी अशी आहे की एथ विकर्ण विरू आहे, हा अश्वत्थामा पैल पाहे, याचा अडदरू सदाव आहे कृतांतुमनी. या ओवीचा मराठी अर्थ असा आहे की हा कर्णवीर इथे आहे, पलीकडे अश्वत्थामा आहे, प्रत्यक्षात सर्वनाशक यम देखील याला घाबरतो. पुढील ओवी अशी आहे की समिती जयो सौमदत्ती, ऐसे आणिकही बहुत आहाती, जयातिया बळामिती धाताही नेने. या 108व्या ओवीचा मराठी अर्थ असा आहे की त्याचप्रमाणे समितीजय, सौमदत्ती असे आणखी पुष्कळ वीर आहेत की ज्यांच्या शूरपणाच्या मर्यादा ब्रह्मदेवालाही उमजत नाहीत. पुढील ओवी अशी आहे की जे शास्त्रविद्या पारंगत, मंत्रावतार मूर्त, होका जे का अस्त्र जात येथुनी रूढ. या ओवीचा मराठी अर्थ असा आहे की जे शास्त्रविद्येमध्ये हुशार, मंत्रविद्येचे मूर्त रूपाने अवतारच आहेत, आतापर्यंत वापरलेली सर्व अस्त्रे यांनीच प्रचारात आणली आहेत. पुढील ओवी अशी आहे की हे अप्रतिमल्ल जगी, पुरता प्रतापू अंगी, परी सर्व प्राणे मजची लागी, आराईले असती. या 110व्या ओवीचा मराठी अर्थ असा आहे की पूर्ण प्रतापी असलेले, जगात अजिंक्य वीर
म्हणून प्रसिद्ध असलेले प्राणाची पर्वा न करता लढण्यासाठी माझ्या बाजूला आले आहेत. पुढील ओवी अशी आहे की पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचुनी न स्पर्शे मी सर्वस्व या तैसे सुभटांसी. या ओवीचा मराठी अर्थ असा आहे की पतिव्रतेचे मन पतीशिवाय इतरांना स्पर्शसुद्धा करीत नाही, त्याप्रमाणे या सर्व योद्ध्यांचे मीच श्रद्धा सर्वस्व झालो आहे. पुढील ओवी अशी आहे की अमुचिया काजाचेनी पाडे देखती अपुले जीवित थोकडे ऐसे निरवधी चोखडे स्वामी भक्त. या ओवीचा मराठी अर्थ असा आहे की आमच्या कार्याच्या तुलनेत स्वतःचे जीवित तृणमत मानतात असे हे निस्सीम श्रेष्ठ स्वामी भक्त आहेत. पुढील ओवी अशी आहे की झुंजती कुळकणी जाणती कळे कीर्तिसी जिती हे बहु असो क्षात्रनीती एथोनिया. या 113व्या ओवीचा मराठी अर्थ असा आहे की हे सर्व युद्धकलेमध्ये निपुण असून तंत्र जाणतात. युद्धकलेतील कौशल्यामुळे कीर्तीला जिंकणारे आहेत. तात्पर्य असे की क्षत्रिय धर्माचा जन्मच यांच्यापासून झाला आहे. पुढील ओवी अशी आहे की ऐसे सर्वा परिपुरते वीरदळी अमुते आता काय जणू याते अपार हो. या 114व्या ओवीचा मराठी अर्थ असा आहे की असे आमच्या सैन्यात सर्व गुणसंपन्न नावाजलेले वीर आहेत, त्यांची संख्या मोजता येण्यासारखी नाही. पुढील ओवी अशी आहे की वरी क्षत्रिया माझी श्रेष्ठू जो जगजेठी जगी सुभटू तया दळवैपणाचा पाटू भीष्मासी पे. या 115व्या ओवीचा अर्थ असा आहे की सर्व क्षत्रिय शूरवीरामध्ये श्रेष्ठ व जगातील महान योद्धा असे पितामह भीष्माचार्य यांना कौरव सेनेच्या सेनापतीपदाचा अधिकार देण्यात आला आहे. पुढील ओवी अशी आहे की आता याचेनी बळे गवसले हे दुर्ग जैसे पन्नासिले येणे पाडे थेकुले लोकत्रय. या 116व्या ओवीचा मराठी अर्थ असा आहे की आणि भीष्माचार्यांच्या शक्तिबलाने हे सैन्य आवरले गेले आहे. हे सैन्य त्यांनी इतके सुरक्षितपणे उभे केले आहेत जणू अजिंक्य किल्लेच बांधले आहेत, त्यामुळे हे त्रैलोक्यही क्षुद्र वाटते. पुढील ओवी अशी आहे की आधीच समुद्र पाही तेथ दुवाडपण कवना नाही मग वडवानळू तैसे याही विरजा जैसा. या ओवीचा मराठी अर्थ असा आहे की असा सागर सगळ्यांनाच भीतीदायक वाटतो, तशात वडवानल त्याला मदत करीत असेल तर तो अधिकच भीतीदायक होतो. पुढील ओवी अशी आहे की ना तरी प्रळयवनी महावातू या दोघा जैसा सांगातू तैसा हा गंगासुतू सेनापती. या 118व्या ओवीचा मराठी अर्थ असा आहे की प्रलय काळीचा सर्वनाशक अग्नी आणि प्रचंड झंझावत यांचे मिलन व्हावे तसे भीष्माचार्य आणि त्यांना मिळालेले सेनापती पद शत्रूला विनाशकारी आहे. पुढील ओवी अशी आहे की आता एनेसी कवन भिडे हे पांडव सैन्य कीर थोकडे परी वरची लेणी पाडे दिसत असे. या 119व्या ओवीचा अर्थ असा आहे की अशा अभेद्यपणे रचलेल्या आमच्या सैन्याशी कोण लढणार. आमच्या सैन्याच्या मानाने पांडवांचे सैन्य अगदी थोडे आहे. पुढील ओवी अशी आहे की वरी भीमसेनू बेथू तो जाहला असे सेनानाथू ऐसे बोलोनिया मातू सांडिली तेने. या 120व्या ओवीचा अर्थ असा आहे की याशिवाय जो भीष्माचार्यांपेक्षा अनुभवाने अत्यंत कमी युद्धातील कौशल्य न जाणणारा दांडगा भीम यांच्या सेनेचा नायक आहे, एवढे बोलून त्याने तो विषय सोडून दिला. पुढील ओवी अशी आहे की मग पुनरपी काय बोले
सकळ सैनिकांते म्हणितले, आता दळभार आपुलाले सरसे करा. या ओवीचा मराठी अर्थ असा आहे की नंतर तो सैनिकांना म्हणाला, आपापले सैन्यदल एकत्रितपणे सज्ज करा. पुढील ओवी अशी आहे की जया जिया अक्षोहिणी तेने तिया आयनी वरगन कवन कवनी महारथिया. या 122व्या ओवीचा मराठी अर्थ असा आहे की युद्धभूमीवर ज्या ज्या नायकांच्या नेतृत्वाखाली जितके अगणित सैन्य आहे त्यांनी त्यांच्या रक्षणासाठी नियंत्रण ठेवावे. अशा कामासाठी कोण कोण महारथी नियुक्त केले आहेत. पुढील ओवी अशी आहे की तेने तिया अवरिजे भीष्मातळी राहिजे द्रोणाते म्हणे पाहिजे तुम्ही सकळ. या 123व्या ओवीचा मराठी अर्थ असा आहे की त्याप्रमाणे त्याने सैन्यावर आपला आवर घालावा आणि भीष्मांच्या आज्ञेत राहावे. नंतर दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणाला, तुम्ही सर्वांवर देखरेख करावी. पुढील ओवी अशी आहे की हाची एकू रक्षावा मी तैसा हा देखावा येणे दळभारू आगवा साचू आमुचा. या 124व्या ओवीचा मराठी अर्थ असा आहे की या भीष्माचार्यांचे सर्वांनी काळजीने संरक्षण करावे. माझ्या इतकेच त्यांना महत्त्व द्यावे, कारण आमच्या प्रचंड सैन्याची समर्थता त्यांच्या उपस्थितीवर अवलंबून आहे. पुढील ओवी अशी आहे की या राजाची या बोला सेनापती संतोषला मग तेने केला सिंहनादू. या ओवीचा मराठी अर्थ असा आहे की राजा दुर्योधनाच्या वचनाने सेनापती भीष्माचार्य आनंदित झाले आणि त्या आनंदाच्या भरात त्यांनी सिंहासारखी गर्जना केली. अशा प्रकारे आज आपण ज्ञानेश्वरीमधील ओवी क्रमांक 101 ते 125 या ओव्या पाहिल्या आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.